सकारात्मक ऊर्जादायी बाब आहे। मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो। मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यवतमाळ या समितीने जी काही मला संधी या समता पर्वाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठीची दिली, त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। विषय मी सांगितलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा कोणता निर्णय आहे जो 1 ऑगस्ट 2024 ला आला। अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं आणि उपवर्गीकरण का करण्यात यावं? हा देश जातींचा आहे आणि या देशातल्या जाती त्यांना एक परंपरा आहे, व्यवसायाच्या अनुषंगाने ते वेगळेपण पण आहे, या व्यवस्थेमध्ये उतरंड आहे आणि सगळ्यामध्ये गावकुसाच्या बाहेरून येणाऱ्या माणसाला या जातीलाच प्रथम तिचं स्थान आहे खालून। आणि म्हणून जसे संस्कार आहे, परंपरा आहे, समस्या आहे, तसंच त्या अनुषंगानं त्या जातीच्या सोबत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण अनुभवलेले लोक आहोत। ते काही फार वेगळे नाही। म्हणजे या जातीच्या समस्या अमेरिकेतल्या निग्रो सारख्या आहेत असं जर कोणी म्हणालं आणि ऐकण्यासाठीची उत्सुकता आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते वास्तवाला धरून नाही। गावगाड्यातल्या या व्यवस्थेमधले आपण सगळेजण गुलाम असलेले लोक होतो आणि या गुलामीतून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या वस्तुस्थितीला डोळ्यासमोर ठेवून मी या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करत असताना अतिशय नम्रपणाने, जबाबदारीने काही गोष्टी सांगू इच्छितो। ते मला वाटते आपण सगळेजण समजून घेऊ शकता, कारण का आपली आकलन क्षमता खूप मोठी आहे। समजून घेण्याची जी काही पातळी उंचावलेली आहे ती मला वाटते बुद्धाच्या विचाराचा जो काही परिपाक संस्कार झालेला आहे। मी पण बुद्ध वाचलाय आणि ज्या दिवशी बुद्ध वाचलाय त्या दिवशी माझ्या घरामध्ये बुद्ध आलाय, त्याची मूर्ती आली, त्याचा संस्कार आलाय आणि माझ्या घरातले जे काही परंपरेने लादलेले जे काही देव होते ते सगळे मी आणि माझ्या बायकोने नाकारलेले आहे। याच्यासाठी विचार फार महत्वाचा आहे आणि विचार समजून घेण्याची जी तयारी आहे ती मला वाटते ज्या दिवशी आपण करू, सहवासातून माणसाला विचार समजत असतात, सहवासातून। आणि म्हणून सहवास लाभण्याच्या अनुषंगानं आपण स्वतःहून काही प्रयत्न करावे लागतात, आणि म्हणून शेवटच्या माणसाला बदलायचं असेल तर एक तर त्याला सहवासात घ्या किंवा त्याच्या सहवासामध्ये जा, त्याच्या सहवासामध्ये जा, त्याच्याशिवाय त्याला तुम्ही बदलू शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगानं हा विषय समजून घेत असताना अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची गरजच का पडली याचं उदाहरण आदरणीय छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला आपल्याला दिलेलं आहे। जेव्हा सशक्त घोडे सगळ्या दाना खाऊन जात होते तेव्हा प्रशासनातल्या जे काही मोठे प्रधान होते, दिवाण होते, त्यांनी सगळ्यांनी विरोध केला होता शाहू महाराजांच्या ह्या क्रांतिकारी निर्णयाला आणि त्यांना हे शाहू महाराजांना प्रॅक्टिकल समजून सांगावं लागलं होतं आणि प्रॅक्टिकल समजून सांगण्यासाठी ते दाणे टाकावे लागले होते। सगळ्या घोड्यांना एकदाच बोलवावं लागलं होतं, कारण का त्या दिवाणाला, त्या प्रधानाला, प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हे दुःख माहित नव्हतं। तद्वतच शाहू महाराजांची जी काही दृष्टी होती ती दृष्टी त्यांच्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून त्यांच्यासाठीचं प्रॅक्टिकल खूप महत्वाचं होतं। आणि जेव्हा दाणे सगळे सशक्त घोडे खाऊ लागले तेव्हा लक्षात आलं आपोआप, काय करू म्हणे, यांना मारून टाकू, यांना कसं जगवू, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे। एक उदाहरण दिलं